आगे नहीं हो मावशी कुठे निघाला? दिंडीला. घरी कोणी पाहायचं? घरी मग माणसं आहे. घरी माणसं आहे. सगळं लक्ष घरीच असेल ना? पण नाही काही घरी लक्ष द्यायचं. काय काय तुम्ही पण चालले काय? हो. परत रिटर्न किती दिवसांनी परत? नाही इथपर्यंत चालू होतं. अच्छा, दिंडी काढून जाईल. हो दिंडी काढून. काय दिंडीला का? पाय पाय तो काय पण रामकृष्ण हरी. काय दिंडी सोहळ्याचं काय प्रस्थान सांगा ना माहिती? दिंडी सोहळ्याची माहिती बरोबर एक कोंडाजी कोंडाजी मुखाटे बरोबर बाबा वायकर यांनी 1959 मध्ये या दिंडी सोहळ्याची सुरुवात केली. ते पहिले स्वातंत्र्य दिंडी सोहळ्यामध्ये जात होते. नंतर त्यांनी डोंगर आंबेगावाचे खेळ या 3 तालुक्यातून आपली दिंडी चालावी व आपल्या वारकऱ्यांना पंढरीचं दर्शन व्हावं या उद्देशाने हा दिंडी सोहळा त्यांनी आयोजित केला. त्यावेळेला दिंडी सोहळ्याला नाव काय द्यायचं? तर त्यावेळेला त्यांनी सुचवलं आपले तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य आहे. चैतन्य महाराज दिंडी सोहळा, चैतन्य महाराज दिंडी सोहळा असं आपण त्याला नाव देऊ. आणि जुन्नर आंबेगाव खेळ 3 तालुक्यातील वारकरी आपण पंढरीची वारी करू. याप्रमाणे 1959 साली ही दिंडी सोहळा सुरू झाला. आज या दिंडी सोहळ्याला 65 वर्ष आहे. सालाबाद प्रमाणे सर्व वारकरी 1500 वारकरी या दिंडी सोहळ्यामधून पायी वारी जातात. या दिंडी सोहळ्यासाठी टँकर, शौचालय जो अभाव होता एक सुधारणा होत त्या वर्षी दिंडी सोहळ्याने जिल्हा कलेक्टर, जिल्हा परिषद यांनी सगळ्यांनी आपला दिंडी सोहळा इतर दिंडी सोहळ्याप्रमाणे आपल्याला आशाताईंच्या माध्यमातून, आशाताईंच्या प्रयत्नातून आपल्याला 50 शौचालयाचं युनिट आपल्याला मिळालेलं आहे. वारकऱ्यांची गैरसोय दूर झालेली आहे. आता प्रत्येक गावामध्ये ते युनिट कार्यरत आहे. त्याचप्रमाणे 2 पाण्याचे टँकर, ॲम्ब्युलन्स अशा विविध मध्ये आपण वारकऱ्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत. या शासकीय प्रशासकीय जेवढ्या सुविधा आहेत त्या सुविधा प्राप्त करण्यासाठी आशाताईंनी खूप मोलाचं सहकार्य केलं आहे. दिंडी सोहळ्याच्या वतीने सुद्धा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे इतरही वारकरी मंडळींनी योगदान देऊन आता जसा 65 गाठली असाही हा पुढे भविष्यामध्ये उत्तर हा वाढत जाईल काय अशी अपेक्षा करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. खर तर प्रमाणे आषाढी एकादशी आणि फक्त परायण एकादशी बाबत सिद्धी सोहळा महाराज सिद्धी सोहळा हे सगळं
वारकरी संप्रदाय आहे त्याच्यात मोठ्या संख्येने उपस्थित आहे. संप्रदाय दिवाळीला जाणारा आनंद आणि पंचायतीचा सर्वांना वाटत असते त्याच्यातून सुविधांची खात्री करून एक एकदाची वर्षभर जे करतो तसा हा संप्रदाय संवर्ग ब्रिटिशवाला येते आणि त्याची जातीच्या सोडायला जातो. तेवढा दिवसाचा प्रवास करून ती ऊर्जा एनर्जी घेऊन वर्षभर ऊर्जा असते सर्व हा आपला तालुक्याचा सांत्वनाला मानणार आहे. आणि म्हणून आज ही सर्व मोठी जोडी मनाची सुरेखांची सांगितलं की आतापर्यंत बरेच कार्यकर्त्या त्या शासकीय आराखड्यात जमल्या जायच्या पण तो भारताच्या 2 वर्ष पाहिजे त्याचा भारताचा पाठपुरावा केला आणि यावर्षी ऍडिशनल शिवराज सांगितलं की आमचा भिक्त सामायिक झाला पाहिजे आणि म्हणून यावर्षी आपण त्या शेतीला शासकीय निधी समाविष्ट करण्यात येतो. म्हणून ज्या ज्या काही शासकीय सुविधा मिळणार त्या करण्यात आपल्या जिल्ह्याला मिळाले. मी सर्व राजकारण्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानत असताना त्यांचा रक्षणासाठी आपण सगळ्या अजून मनापासून त्या ठिकाणी सर्वांचं जिथे आहे तिथे सगळ्या त्याचा मनापूर्वक त्या ठिकाणी आभार मानून सांगतो.